विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आपण सध्या एका असाधारण स्थितीचा सामना करतोय कोविड-19च्या रूपामध्ये. अशी अवस्था असतानाही आपण आपलं शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या पालकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या कोविड-19च्यामुळं सध्या आपण शाळा बंद पण शिक्षण चालू अशा प्रकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत आपण आपलं शिक्षण पूर्ण करतोय. तुम्ही वर्गामध्ये नाहीत, शिक्षक तुमच्या समोर नाहीत, त्यासोबत तुम्ही शिक्षकांच्या समोर नाही, तर अशा प्रकारे अदृश्य विद्यार्थी अदृश्य शिक्षक असा असतानाही शिक्षण मात्र आपण दृश्य स्वरूपामध्ये पाहतोय. आणि त्यामुळं जरी आपण एकमेकांच्या समोर नसलो तरीही आपण वर्गामध्ये बसलोय, वर्गामध्ये मी शिकवतोय, बोर्डवरती लिहितोय असं समजून आपण स्क्रीनकडे पाहायचंय. आणि आपण जसं वर्गात बसल्यानंतर काळजीपूर्वक लक्ष देतो, इकडे तिकडे लक्ष न देता त्याचप्रमाणे लक्ष द्यायचंय. व्हिज्युअलायझेशन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं स्वतःला की आपण वर्गामध्ये बसलोय. आणि नेहमी लक्षात ठेवा की मी तुम्हा प्रत्येकाला एकट्याला शिकवतोय, त्यामुळे तुमच्याकडे बारकाईने लक्ष माझं, आणि त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष इकडे द्यायचंय. तर जो चॅप्टर मी घेणार आहे त्याच्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत. तर चॅप्टरचं नाव आहे बार ग्राफ किंवा त्याला स्तंभालेख असं म्हणतो. तर यासाठी काय लागणार आहे, एक ग्राफ पेपर्स किंवा ग्राफ नोटबुक लागणार आहे. म्हणजे आलेख वही लागणार आहे किंवा आलेख पेपर घेतलं तरी चालेल. त्यानंतर पेन्सिल, रबर, स्केल याही गोष्टी तुमच्या सोबत राहू द्या. आता पीपीटी बनवत असताना सेमी इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी एकच बनवली. सुरुवातीला मी इंग्रजीमध्ये दिले, ते तुम्ही ग्राफ पेपरवरती दोन रेघा ज्या बाजूला असतात त्या तिथं ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मराठी मीडियमच्या मुलांनी सुद्धा लिहून घ्यायचं आहे. तर लक्षात आलं. तर अशा प्रकारे अतिशय सोपं आहे, पण तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं तर, कारण याच्यामध्ये थोडी चूक हे पूर्णपणे आपला ग्राफ चुकू शकतो. त्यावेळेस समजून घ्या. हा बार ग्राफ असेल किंवा गणिताची दुसरी कुठली अडचण असेल तर मी स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिला आहे 9403247639. याच्यात कुठलीही अडचण असेल तर व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष कॉलद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर चला मग सुरुवात करू. बार ग्राफ. आता बार ग्राफ म्हणजे काय, तर आपण ग्राफ हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. ग्राफ आपण पाहिलाय गेल्या वर्षी आपण पिक्टोरियल ग्राफ आपण पाहिला होता, म्हणजे चित्रात्मक आलेख ज्याला म्हणतो तो पाहिला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चित्रात्मक आलेमध्ये चित्र होते. आता इथं काय असणार आहे, इथं असणार आहे बार्स. बार्स म्हणजे काय, स्तंभ किंवा थोडक्यात आपले उभे आहेत असणार आहे. तर बार ग्राफ हा काय आहे, ग्राफचा प्रकारच आहे. जसं पिक्टोरियल ग्राफ होता तसा आहे प्रकार आहे, त्याचं नाव आहे बार ग्राफ. बार ग्राफ म्हणजे काय, तर एक ग्राफ हा एक काय ग्राफ, एक ग्राफ इन विच ज्याच्यामध्ये गिवन डाटा म्हणजे दिलेली माहिती रिप्रेझेंटेड काय केली जाते, रिप्रेझेंट केली जाते. व्हॉट इज मीन बाय रिप्रेझेंटेड, म्हणजे दाखवली जाते बाय बार्स. कशाने दाखवली जाते, बार्सने, स्तंभाने दाखवली जाते. आणि कशावर दाखवली जाते, ऑन ए ग्राफ पेपर. कशावर दाखवली जाते, ऑन ए ग्राफ पेपर इज कॉल्ड बार. मग याचा अर्थ बार ग्राफ म्हणजे खूप काही आवड आहे का, नाही. हा एक ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जाते, दिलेली माहिती बार्सच्या रूपामध्ये रिप्रेझेंट केली जाते ग्राफ पेपरवर, त्याला आपण बार ग्राफ म्हणतो. लक्षात आलं, प्रत्येक शब्दाचा अर्थ कळाला. तर माझ्या पाठीमागे म्हणा परत, ए ग्राफ इन विच, इकडे तिकडे लक्ष देऊ नका, ए ग्राफ इन विच given data represented by bars on a graph paper is called bar graph. व्हेरी गुड, लक्षात आलं. तर अशा प्रकारे संभाषण करून आपण शिकायचंय जरी एकमेकाच्या समोर नसलो तरी. चला रिपीट म्हणा, ए ग्राफ इन विच given data represented by bars on a graph paper is called bar graph. मग याचा अर्थ काय, बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख.
ज्या आलेखामध्ये दिलेली संख्यात्मक माहिती दर्शवणारे स्तंभ आलेख कागदावर काढलेले असतात त्या आलेखाला स्तंभालेख म्हणतात. संख्यात्मक माहिती म्हणजे काय? संख्येच्या रूपामध्ये माहिती दिलेली असते तिथं बरीचशी, त्याचा उपयोग आपण करायचा आहे स्तंभाची उंची ठरवण्यासाठी आणि तो आलेख कागदावर काढायचा आहे. आणि मग ज्या आलेखात दिलेली संख्यात्मक माहिती दर्शवणारे स्तंभ आलेख कागदावर काढलेले असतात त्या आलेखाला स्तंभालेख असं म्हणतात. मराठी मीडियम म्हणा बरं माझ्या पाठीमागं. ज्या आलेखात दिलेली संख्यात्मक माहिती दर्शवणारे स्तंभ आलेख कागदावर काढलेले असतात त्या आलेखाला स्तंभालेख असे म्हणतात. व्हेरी गुड, समजलं. आता याच्यामध्ये काय असतं? बार ग्राफ हॅज टू ॲक्सिस. दोन ॲक्सिस असतात, दोन अक्ष असतात, थोडक्यात दोन रेषा असतात. त्या कुठं असतात आपण नंतर पाहू. एक असते हॉरिझॉन्टल ॲक्सिस. हॉरिझॉन्टलचा अर्थ होतो आडवा. द हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज कॉल्ड एक्स ॲक्सिस. आणि दुसरा असतो उभा. द व्हर्टिकल ॲक्सिस इज कॉल्ड वाय ॲक्सिस. व्हर्टिकल म्हणजे उभा, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. कोणता असतो ॲक्सिस? एक्स. व्हर्टिकल म्हणजे उभा. व्हर्टिकल ॲक्सिस कोणता असतो? वाय. नावाची आतला बदल चालत नाही. म्हणजे स्तंभालेखातील आडव्या अक्षाला एक्स अक्ष म्हणतात आणि स्तंभालेखातील उभ्या अक्षाला वाय अक्ष असे म्हणतात. लक्षात आलं एवढं? आता आपण नेमकं हा बार ग्राफ जो काढायचा तो आपण ग्राफ पेपरवर काढायचा. आता तुमच्या सोबत ग्राफ पेपर असेल तो पहा किंवा इकडे स्क्रीनकडे पहा. जरा बारकाईने निरीक्षण करून गेल्या वर्षी तुम्ही पाहिला पण तेवढं लक्ष त्याच्याकडे नव्हतं कारण तो काही प्रमुख कलाकार तिथे नव्हता. तर पहा इथं तुम्हाला या ग्राफ पेपरवरती काही बोल्ड आणि काही फेंट रेषा दिसतात. काही आडव्या आहेत, काही उभ्या आहेत. दिसल्या? मग बोल्ड लाईन्स काय दाखवतात? बिग युनिट, मोठं युनिट, कारण ते जाड आहे, मोठं युनिट दाखवतात. आणि लहान रेषा ज्या आहे, फेंट रेषा ज्या आहेत ते स्मॉलर युनिट म्हणजे लहान युनिट दाखवत असतात. कसं दाखवतात ते काळजीपूर्वक पहा. तर इथं पहा की बोल्ड लाईन समजा ही आहे, बरोबर आहे. दुसरी बोल्ड त्याच्या वरची पाहिली तर अशा अनेक प्रकारच्या बोल्ड आहेत आणि दुसऱ्या उभ्या आहेत, ते एकमेकाला क्रॉस करतात. क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तिथे एक स्क्वेअर झालेला दिसतो तयार. अनेक स्क्वेअर दिसतात ना, म्हणजे एकच बाजू असते, एकच साईड असते, 1 सेंटीमीटर साईड असते. अशा प्रकारचे स्क्वेअर इथे तयार झालेत ना. अनेक आपण गेल्या वर्षी या स्क्वेअरला शब्द काय वापरला होता? युनिट स्क्वेअर असा शब्द वापरला होता. काय वापरला होता? युनिट स्क्वेअर. व्हॉट इज मीन बाय युनिट स्क्वेअर? स्क्वेअर हॅव्हिंग साइड 1 cm इज कॉल्ड युनिट स्क्वेअर. युनिट स्क्वेअर म्हणजे काय? एकक चौरस, म्हणजे ज्याची बाजू किती आहे? 1 सेंटीमीटर आहे, त्याला आपण काय म्हणतो? एकक चौरस म्हणतो. तर अशा प्रकारे इथं अनेक एकक चौरस आहेत आणि मग या एकक चौरसामध्येच काय झालंय? अनेक फेंट रेषामुळे परत छोटी छोटी चौरस झाले. मग हा युनिट चौरस जर घेतला तर 1 सेंटीमीटर आहे आणि हा छोटा जर घेतला त्याच्यामधला छोटा जर पाहिला तर ते सुद्धा युनिट यायचं आहे पण 1 मिलीमीटर आहे त्याची लांबी, बरोबर आहे. तर अशा प्रकारे या मोठ्या चौरसामध्ये लहान किती रेषा आहेत? 10 रेषे. 10वी रेषा गडद असते म्हणजे 1 सेंटीमीटरवर 10 मिलीमीटर असतात आणि म्हणून 1 सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर काय दाखवतात? ते गडद रेषा दाखवतात आणि छोट्या रेषा एका अर्थानं मिलीमीटर हे एकक इथं दाखवतात. लक्षात आलं? समजलं? मग एवढं समजल्यानंतर आपण काय करूत आता की परत पहा मराठी मीडियम मध्ये तेच आहे. आलेख कागदावर काही ठळक तर काही फिक्या रेषा असतात. ठळक रेषा मोठे एकक दाखवतात आणि मोठ्या एकाचे समान भाग फिक्या रेषेने दाखवले. मोठे एकक म्हणजे इथं काय? सेंटीमीटर आहे आणि छोटं म्हणजे काय? मिलीमीटर आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये मुद्दाम दाखवलं कारण तुम्ही चुका वारंवार करता. आपण आलेख कागदाची ओळख जरी इथं लिहिलं असलं तरीही तुम्हाला अक्ष दाखवले आणि नेहमी इथं चुका होतात की हा सांगाडा आहे. कशा सांगाडा? ग्राफ बार ग्राफचा सांगाडा कसा असतो? तर पहा खालून दुसऱ्या सेंटीमीटरवर रेषा ओढली इथं अशी आडवी, तिला नाव एक्सच द्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी उभी आहे, आता बघा इथून दुसऱ्या सेंटीमीटरला आहे आडवी हॉरिझॉन्टल, बरोबर आहे.
त्याचप्रमाणे या बाजूने सुद्धा 2 सेंटीमीटर जागा सोडा आणि वाय आपण काढा अशा प्रकारे. लक्षात आलं? म्हणजे खालून 2 सेंटीमीटर सोडलं, या बाजूने 2 कशासाठी सोडलं तर आपल्याला काहीतरी लिहायचं असतं. कमी जागा सोडला तर खूप म्हणजे गिचमिरकाला होईल, लहान लहान अक्षर येतील. पण तिथे जास्त जागा म्हणजे खालून 2 आणि या बाजू सुद्धा 2 सोडून अशा प्रकारे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढायचे. लक्षात आलं? नेहमी लक्षात ठेवा, उभ्या अक्षाला वाय ॲक्सिस म्हणतात, व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजेच वाय असतो आणि हॉरिझॉन्टल एक्स असतो. मग आता खूप गडबड करतात तुम्ही, एक्स वाय उभा की आडवा, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी एक छोटंसं गणिताच्या बाहेर जाऊन सांगतो. एक्स आणि वाय हे काय आहेत? अल्फाबेट आहेत, बरोबर आहे? हे इंग्रजी अक्षर आहेत, बरोबर आहे? मग एक्स आणि वाय या 2 अक्षरामध्ये उभी रेषा कुणामध्ये आहे? कुणामध्ये दिसते? एक्स मध्ये की वाय मध्ये? व्हेरी गुड, वाय मध्ये दिसते. दिसते का वाय मध्ये? व्ही ला एक रेषा जोडली की वाय तयार होतं, बरोबर आहे? बघा वाय तयार झालं. म्हणून व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे उभा असतील वाय आणि राहिलेला हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स. आणि इथं हे ओरिजिन आहे, ज्या ठिकाणी 2 अक्ष क्रॉस करतात, इंटरसेक्टिंग करतात, तिथं ओरिजिन म्हणजे ओ ने दाखवायचंच असतं. समजा तुम्ही पूर्ण सोडवलं बारग्राफ आणि ते ओ नाही दाखवला तर 0 मार्क मिळते. एक्स आणि वाय हे लिहिलंच पाहिजे, ते नाही लिहिला कितीही केला तरी 0 मार्क मिळतील, याच्यामध्ये माफी नाही. तर हा सांगाडा आहे, लक्षात आलं? आणि दुसरा सांगाडा काय याचा आणखी की आता पुढच्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर प्रॅक्टिस सेट 18 मी घेतलाय. तर आता राहील पहा, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ओरिजिन आहे आणि इथे वर पहा, उजव्या बाजूला दिसतंय का? उजव्या बाजूला वर तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय? पहा मी दाखवतोय, स्केल दिसतंय. दिसतंय? SCALE, स्केल ऑन वाय ॲक्सिस. स्केल म्हणजे काय? प्रमाण. मराठी मीडियम मुलं लक्ष घ्या, स्केल म्हणजे काय? प्रमाण. ऑन वाय ॲक्सिस, प्रमाण हे नेहमी वाय अक्षावर दाखवलेलं असतं. का बरं वाय अक्षावर दाखवलं जातं? तर नेहमी वाय अक्षावर संख्या दाखवलेल्या असतात. लक्षात आलं? त्यानंतर दुसरी ओळ इथं युनिट. काय आहे? युनिट. 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस संबंध. तर स्केल हा असा इथं 1 युनिट म्हणजे काय? 1 सेंटीमीटर आहे. आलं का लक्षात? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. तर हा आहे सांगाडा. काय काय बघितलं? एक्स ॲक्सिस पाहिजे, वाय ॲक्सिस नाव दिलं पाहिजे व्हर्टिकलला, ओरिजिन पाहिजे आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात स्केल लिहिला पाहिजे. तर हा झाला सांगाडा. लक्षात आलं? तर हे केल्यानंतर कुठलंही आपल्याला बारग्राफ काढता येतो. आता काय करू तर आपण हा बारग्राफ वाचू प्रॅक्टिस सेट 18 मधला. काय म्हणलंय पहा क्वेश्चन. द बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर्स इन डिग्री सेल्सिअस. हा बार ग्राफ का दाखवतोय प्रॅक्टिस सेट 18 मधला? का दाखवतोय की कमाल तापमान दाखवतोय डिग्री सेल्सिअस मधलं इन डिफरंट सिटीज, डिफरंट सिटी मधला ऑन सर्टेन डे इन फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी मधला एखादा दिवस आहे, हो त्याच्यामधलं काय केलंय, फेब्रुवारी मधला दिवस आहे, त्याच्यामधलं टेम्परेचर दाखवलंय. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. ग्राफचं तुम्ही काय करा, निरीक्षण करा आणि क्वेश्चन काय करा, सोडवा. आता बघू काय केलं, जरा निरीक्षण करा व्यवस्थित. काय काय दिले पहा. तर वाय वरती काय टेम्परेचर असं लिहिलंच पाहिजे. काय दिलंय ते काय दाखवायचं इथं वाय वर टेम्परेचर, म्हणतात टेम्परेचर दाखवलं आणि एक्स ॲक्सिस वर काय दाखवलं, सिटीज म्हणून सिटीज शब्द लिहिला. मग आता स्केल काय दिला, 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री म्हणजे 1 सेंटीमीटर इथं 5 केलं, 5 टू 10 अशा प्रकारे केलं. आलं लक्षात? 5 टू 10, 15, 30, 35 अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. दाखवलंय? दिसतंय का सर्वांना? हां. आणि आता पुढे सिटीज मध्ये पहा. पहिली सिटी कोणती? कोणती आहे पहिली सिटी? पाचगणी आहे का? दुसरी सिटी कोणती आहे? पुणे. तिसरी सिटी कोणती आहे? चंद्रपूर. चौथी सिटी कोणती आहे? कोणती आहे? माथेरान. आणि 5वी सिटी कोणती आहे? नाशिक. बरोबर आहे? तर अशा प्रकारच्या
सिटीत दाखवलं. त्या सिटीतलं तापमान पहा. पहिलं काय आहे 5 गणी. किती आहे त्याचं टेम्परेचर, किती परचा स्तंभ आहे, कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आला 25 डिग्री. त्यानंतर पुणे कुठपर्यंत आला बघा मी दाखवतो 30 डिग्री. त्यानंतर चंद्रपूर कुठपर्यंत आलं 35 डिग्री. त्यानंतर माथेरान 25 डिग्री आणि त्यानंतर नाशिक 30 डिग्री. बरोबर आहे. तर अशा प्रकारे मी वाचन केलं. आता त्याच्यावर आधारित आन्सर आपण पाहू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज शोन ऑन द व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल वाचा बरं माझ्यासोबत. व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स. मग आता मला सांगा कोणता डाटा दाखवला ऑन व्हर्टिकल लाईन्स. कोणतं व्हर्टिकल लाईन म्हणजे वाय ॲक्सिस. बरोबर आहे. उभा ॲक्सिस आहे तो. का दाखवलं तिथं टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणून तिथे लिहिलं ऑन व्हर्टिकल लाईन टेम्परेचर. दुसरं एक्स ॲक्सिसवर काय दाखवलंय सिटीज दाखवलंय आणि म्हणून आपण आन्सर काय लिहिलंय ऑन व्हर्टिकल लाईन्स टेम्परेचर अँड ऑन हॉरिझॉन्टल लाईन्स सिटीज हॅड शोन. लक्षात आलं, समजलं. आता सेकंड क्वेश्चन वाचा पाहू. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. कोणत्या सिटीमध्ये हायेस्ट टेम्परेचर आहे बघा बरं. हायेस्ट टेम्परेचर म्हणजे काय, ज्याचा सर्वात उंच बार आहे तो. कोणाचा उंच आहे, व्हेरी गुड, कोणाचा आहे चंद्रपूरचा. म्हणून आन्सर काय आलं चंद्रपूर. हां काय म्हणलं मी, विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर चंद्रपूर. बरोबर आहे. मग क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय विचारलंय वाचा बरं. काय विचारलंय, विच सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. इक्वल म्हणजे काय रे, व्हेरी गुड, समान. मॅक्झिमम टेम्परेचर मग कोणाचं समान मॅक्झिमम टेम्परेचर कोणाकोणाचं आहे. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल, कोणाकोणाच्या स्तंभाची उंची हे समान आहे. जर आपण पाहिलं तर पहा सुरुवातीचं कोण आहे 5 गणी. 5 गणीचं किती आहे पाहिलं का 25 आणि त्यासोबतच माथेरानचं सुद्धा किती आहे 25 आहे का नाही सारखं. आणि म्हणून तिथं सुरुवातीला आपण लिहिलं नंबर 1 5 गणी आणि माथेरान दोघांचं सारखं आहे. दुसरी जोडी कुठं आणखी एक तर पुणे आणि नाशिक दिसतात का सारखेच आणि त्यामुळं तिथं लिहिलं नंबर 2 पुणे अँड नाशिक. लक्षात आलं सर्वांच्या, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा बरं. Which cities had a maximum temperature of 30 डिग्री सेल्सिअस. कोणाचं सांगा बरं. आता कोण कोण सांगतंय बघू बरं उत्तर काय सांगतात तुम्ही. काय म्हणलंय, which cities had a maximum temperature of 30 डिग्री सेल्सिअस. जास्तीत जास्त टेम्परेचर कोणाचं आहे, which cities had मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री कोणाचं आहे तर इथं दोघांचं आहे. व्हेरी गुड. कोणाकोणाचं, पुणे अँड नाशिक. म्हणून आपण आन्सर काय लिहिलं पुणे आणि नाशिक. आलं का, समजलं. चला आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन कोणता आहे वाचा बरं. वाचा पटकन, वाचला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर. काय म्हणलं इथं डिफरन्स काढा म्हणलंय. बरोबर आहे. कोणाकोणाचं, पाचगणी आणि चंद्रपूरचं. मग आता मला सांगा पाचगणीचं किती आहे, पाचगणीचं किती आहे, पाचगणीचं किती आहे पहा. हां व्हेरी गुड 25 डिग्री सेल्सिअस. चंद्रपूरचं किती आहे 35 डिग्री सेल्सिअस आहे का. आणि मग डिफरन्स काढा म्हणलंय. मग दोघांचं काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. मग 35 - 25 = 10 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं, समजलं. चला मग आता पुढे मराठी मीडियम. लक्षात आलंय का, तरी पण रिपीट घेतो मी. पुढील स्तंभालेखनात फेब्रुवारी महिन्यातील 1 दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअसमध्ये कमाल तापमान दर्शवले आहे.
आलेखाचे निरीक्षण करा, उत्तर द्या. हा तुम्हाला झालं तरी पण मी रिपीट करतो. आता पहिला प्रश्न कोणता आहे? वाचा बरं सगळेजण, वाचू लागलात का? काय? उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे? सांगा बरं. उभ्या रेषेवर कोणती माहिती? तापमान. व्हेरी गुड. आणि आडव्या रेषेवर शेरे. व्हेरी गुड. आणि मग उत्तर काय लिहिलं? उभ्या रेषेवर तापमान तर आडव्या रेषेवर शेरे दाखवली आहेत. व्हेरी गुड. प्रश्न दुसरा वाचा. वाचलात का? लक्ष द्या नीट. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे? शोधा बरं. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं आहे? कोणता स्तंभ दाखवणार? लहान की उंच? छोटा की उंच? उंच. कोणाचा सर्वात उंच कोणाचा आहे? कोणाचं आहे? चंद्रपूर. व्हेरी गुड. आणि पुन्हा उत्तर काय आलं? चंद्रपूर. प्रश्न तिसरा वाचा. कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती? समान असणारी तापमान समान असणारी कोणती शहरे आहेत? कोणाकोणाचे स्तंभ सारखे येतात? स्तंभ जर तिथं पाहिला आपण तर पहा, पाचगणी आणि माथेरान दोघांचे सारखे दिसतात. ही एक जोडी नंबर 1 पाचगणी आणि माथेरान. दुसरी जोडी शोधा बरं. दुसरी जोडी कोणती? हा व्हेरी गुड. कोणती सापडली? पुणे आणि नाशिक. म्हणून नंबर 2 काय लिहिलं? पुणे नाशिक या दोघांचं सारखं आहे. व्हेरी गुड. चला पुढे. क्वेश्चन 4. प्रश्न चौथा. कोणत्या शहराचे तापमान 30 अंश सेल्सिअस आहे? शोधा बरं. 30 अंश सेल्सिअस कोणाचं आहे? 30 अंशापर्यंत स्तंभ कोणाचा आहे? पाचगणीचा आहे का? नाही. पुणेचा आहे का? आहे. व्हेरी गुड. चंद्रपूरचा आहे? नाही. माथेरानचा आहे? नाही. नाशिकचा आहे? आहे. व्हेरी गुड. म्हणून काय उत्तर लावावं लागेल? पुणे आणि नाशिक. समजलं? व्हेरी गुड. चला पुढे. क्वेश्चन नंबर 5. पाचगणी आणि चंद्रपूर या शहराच्या कमाल तापमानातील फरक किती? आता इथं काय केलं तुम्हाला? पहिल्यांदा पाचगणीचं तापमान बघावं लागेल, चंद्रपूरचं तापमान बघावं लागेल. पाचगणीचं किती आहे? शोधा बरं. पाचगणीचं आहे 25 डिग्री म्हणजे 25 अंश सेल्सिअस. चंद्रपूरचं किती आहे? चंद्रपूर किती आहे बघा? 35 अंश सेल्सिअस. मग आता आपल्याला या दोघांचं काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल का नाही? कशातून काय वजा करावं लागेल? 35 वजा 25 बरोबर किती येतं? बघा बरं. 35 वजा 25 किती? व्हेरी गुड. 10 डिग्री सेल्सिअस. तर अशा प्रकारे आपण वाचन करून स्तंभालेखामध्ये उत्तर कशी काढायची आपण शिकलं. समजलं का सर्वांना? सेमी नॉन सेमी दोन्ही. सेमीचं शिकवतानाही नॉन सेमी लक्ष द्यायचं आणि नॉन सेमीचं शिकवताना काय करायचं? मराठी म्हणजे इंग्लिश मिडियमच्याने सुद्धा लक्ष द्यायचं. नाही तर चाललंय मराठी म्हणून बसताल नॉन सेमीवाल्यात चाललंय म्हणून मराठी बसताल. अजिबात तसं करायचं नाही. आता पुढची स्टेप लास्ट. सुरुवातीला आपण ग्राफ म्हणजे बार ग्राफ म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर काय पाहिलं आपण? ग्राफ पेपर कसा असतो ते पाहिलं. बरोबर आहे. त्यानंतर काय पाहिलं आपण की बार ग्राफचं वाचन कसं करायचं पाहिलं. आणि आता शेवट काय आहे? बार ग्राफ काढायचा कसा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग बार ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला एक स्केलेटन सांगणं सांगितला होता. आठवावर काय काय सांगितला होता? एक आडवा ॲक्सिस काढायचा. अगोदर कुठं काढायचा? 2 सेंटीमीटर सोडून काढायचा. आता इथे एकामध्येच काढलंय तर तुम्ही 2 सेंटीमीटर सोडा, कारण तुम्हाला जागा जास्त लागते लिहायला. इथं टाईप केलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून ड्रॉइंग बार ग्राफ काढत असताना सुरुवातीला एक्स ॲक्सिस काढावं लागेल. बरोबर आहे. त्यानंतर काय काढायचा? वाय ॲक्सिस काढायचा, कारण तो काढल्याशिवाय दुसरं काही करता येतं का? नाही. तिथं नावं द्यायचे एक्स आणि वाय दिलं. तिसरा पॉईंट कोणता? ओरिजिन दाखवायचं. कोणत्या अक्षराने दाखवायचं रे? कोणत्या अक्षराने दाखवायचं? ओ व्हेरी गुड. ही तिसरी स्टेप. चौथी स्टेप तुमची कोणती आता? स्केल. बरोबर आहे का? आणि स्केल कुठे लिहायचं? नेहमी उजव्या कोपऱ्यामध्ये वर. बरोबर आहे.
मग स्केल हा तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला असतो किंवा समजा कदाचित नसेल तर तुम्ही लिहायचा. बरं, मग स्केल कोणत्या अक्षर असतो? कोणत्या? एक्स नाही, वाय अक्षर असतो. म्हणून काय लिहावं लागेल तिथं? स्केल ऑन वाय ॲक्सिस. मग स्केल कसा वापरायचा? शक्यतो असाच 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री. लक्षात आलं? इथं काय दिलंय? 1 डिग्री इज इक्वल टू 1 युनिट इज इक्वल टू किंवा 1 सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस असा इथं दिलेला आहे. समजलं? म्हणजे काय करायचं? ॲट फर्स्ट ड्रॉ द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, देन मार्क द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, दॅट इज ओ. लक्षात आलं? त्यानंतर राईट नेम्स ऑन एक्स ॲक्सिस इन गिवन डाटा ॲट इक्वल डिस्टन्स, समान अंतरावर. नाहीतर समजा 5 लिहिला तुम्ही, नंतर 2 सेंटीमीटर सोडून 10 लिहिला, चालेल का? नाही. राईट अप्रोप्रिएट स्केल इन द टॉप राईट हँड कॉर्नर. लक्षात आलं? तुम्ही विसरता म्हणून मुद्दाम लिहून दिलंय मी. पुढे लक्षात ठेवा, एव्हरी बार इन द ग्राफ शूड ऑफ इक्वल लेंथ. बारची लेंथ ही सारखीच असली पाहिजे. दुसरं, द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसंट बार शुड बी इक्वल. आता एक लक्षात घ्या, 0 इथं 5 गणी. काय करायचं तुम्ही? समान अंतर सोडायचं. सुरुवातीला इथं किती सोडलंय? सुरुवातीला किती सोडलंय? किती सोडलंय सुरुवातीला? अर्धा सेंटीमीटर सोडलंय. बरोबर आहे? अर्धा सेंटीमीटर सोडलंय. अर्धा सेंटीमीटर सोडलंय का नाही? नंतर काय केलंय? अर्ध्या सेंटीमीटरवर 5 गणी घेतलंय. पुन्हा काय केलंय? अंतर सोडलंय. बरोबर आहे? इथं सोडलंय अर्ध सोडलंय. पुन्हा काय घेतलंय? पुणे घेतलंय. पुन्हा तेवढंच अंतर सोडलंय. बरोबर आहे? तर तुम्ही काय करायचंय? आता हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण तुम्ही काय करायचंय? एक सेंटीमीटर अंतर सोडायचं, 1 सेंटीमीटरचा स्तंभ ओढायचा. 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं, 1 सेंटीमीटरचा स्तंभ ओढायचा. प्रत्येकामध्ये 1 सेंटीमीटर अंतर सोडा आणि 1 सेंटीमीटरचा स्तंभ ओढा. अलग लक्षात? आपलं सुटसुटीत होईल. आणि प्रत्येकाचा अंतर समान पाहिजे. सुरुवातीला 1 सेंटीमीटर, नंतरच 1 सेंटीमीटर अंतर सोडून नंतर 1 सेंटीमीटरचा स्तंभ घ्यायचा. पुन्हा 1 सेंटीमीटर सोडायचं, 1 सेंटीमीटरचा स्तंभ घ्यायचा. अंतर कमी जास्त असायला नको आहे. ऑल बार शुड बी ऑफ अप्रोप्रिएट हाईट. म्हणजे जी हाईट तुम्हाला दिलेली असेल. आता इथं काय केलंय? सुरुवातीची हाईट किती आहे? 30 डिग्री आहे. मग 30 डिग्रीपर्यंतच नेलाय. नंतर तिची हाईट ते दिलं 5 गणी दिलं 30 डिग्री आणि तुम्ही 50 डिग्रीवर केला, चुकेल का नाही? अलग लक्षात? तर अशा प्रकारे बार ग्राफ काय करायचं आहे? आपल्याला काढायचं आहे. मग हेच परत मराठी मीडियममध्ये दिले मी. पहा, ते समजलं नसेल तर प्रथम एक्स आणि वाय अक्ष काढा. बरोबर आहे? काढलंच पाहिजे. ते लिहा तिथं एक्स आणि वाय. एक्स आणि वाय अक्षांचा छेदनबिंदू काढा. छेदनबिंदू आहे तिथं ओने दाखवायचं आहे. बरोबर आहे? प्रश्नात दिलेली नावे एक्स अक्षावर समान अंतरावर लिहायचं. जी नावं दिलेली आहेत प्रश्नावर, नावं कशाची आहेत? शहरांची. म्हणून तिथं शहरांची नावं किंवा सिटीज असं लिहिलं आहे आणि तिथं शहरांची नावं दिली. प्रश्नात दिलेल्या संख्या वाय अक्षावर लिहायचं आहे प्रमाणाचा वापर करून, स्केलचा वापर करून. कागदाच्या उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस काय लिहायचं आहे? प्रमाण लिहायचं आहे. दाखवले मी. काय लक्षात ठेवा महत्त्वाचं? स्तंभ लेखनात सर्व स्तंभाची रुंदी समान असली पाहिजे. दोघांमधलं अंतर सुद्धा समानच असलं पाहिजे. लगतच्या स्तंभातील अंतर समान असलं पाहिजे. सर्व स्तंभ योग्य उंचीचे असले पाहिजे. म्हणजे जे दिलं ते. लक्षात आलं? स्तंभालेख कसं काढायचा? समजलं ना? मग आता प्रत्यक्ष काय करूत आपण? प्रॅक्टिस सेट 19 मध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी मी पहिला प्रश्न घेतलाय. त्याचप्रमाणे इतर प्रश्न तुम्ही काय करायचं? पूर्णपणे सोडवायचे. शाळा सुरू झाल्यानंतर मी पाहणार आहे, प्रत्येकाचं चेक करणार आहे. लक्षात आलं? तर पहिले समजून घेऊ. क्वेश्चन काय दिलंय पहा. क्वेश्चन काय दिलंय? क्वेश्चन काय दिलाय? हा पहा, प्रॅक्टिस सेट 19 घेतलाय आपण.
बरोबर आहे. तर डाव्या बाजूला मी प्रश्न सुरुवातीला इंग्लिश मीडियम मधला प्रश्न आहे आणि तोच पुन्हा खाली मराठीमधला प्रॅक्टिस सेट 19. याच्यामध्ये एकूण 6 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, 7 वगैरे सोडवायचं नाही. हां, तर पहा पहिलं काय म्हणलंय, वाचा बरं माझ्यासोबत. क्वेश्चन 1. हां, सेमीवाले म्हणा, द नेम्स ऑफ द हेड्स ऑफ some families in village and the quantity of drinking water their family consumes in one day are given below. Draw a bar graph for this data. काय होतो याचा अर्थ, द नेम्स ऑफ द हेड्स ऑफ सम फॅमिलीज म्हणजे कुटुंब प्रमुखाची नावं दिली ते का इन ए विलेज म्हणजे गावामधले. अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिलीज कन्झ्युम्स इन वन डे आर गिवन बिलो. एका दिवसामध्ये त्या फॅमिलीला किती पाणी लागतं ते दिलं. ड्रॉ ए बार ग्राफ फॉर दिस डाटा. तर बार ग्राफ आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी काढायचं आहे. स्केल त्यांनीच दिला आहे, कोणत्या अक्षावर असतो, ॲक्सिसवर असतो, ऑन वाय ॲक्सिस. बरोबर आहे. 1 cm इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, 10 लिटर्स ऑफ वॉटर घ्यायचं आहे. बरोबर आहे. पहा नेम काय दिलं आहे, रमेश, शोभा, आयुब, जुली, राहुल. लिटर्स ऑफ वॉटर युज्ड, रमेशच्या घराने किती 30 लिटर्स, शोभा 60 लिटर्स, आयुब 40 लिटर्स, जुली 50 लिटर्स, राहुल 55 लिटर्स. तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत नसेल तर पुस्तकामध्ये पहा बरं, पुस्तक उघडे ठेवत जा. हां, तर आता पहा आपण सुरुवातीला स्केलेटन काय त्याचं सांगाडा काय. तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं, 2 सेंटीमीटर दुसऱ्या सेंटीमीटरच्या रेषा आडव्या जी आहे तिच्यावर एक रेषा ओढायची आणि उजव्या बाजूला नाव काय द्यायचं खाली एक्स. बरोबर आहे. त्यानंतर आता उभी रेषा ओढायची, कुठं ओढणार, 2 सेंटीमीटर सोडूनच दुसऱ्या सेंटीमीटरच्या रेषेवर ओढा. त्याला नाव काय देणार, वाय ॲक्सिस देणार. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट कोणता सांगा बरं, इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ ॲक्सिस वाय अँड ॲक्सिस एक्स काय असतो, ओ. व्हेरी गुड. तर तिथं ओ लिहिले का, ओ हे लिहिलंच पाहिजे. त्यानंतर चौथी महत्त्वाची स्टेप कोणती आहे, स्केल आहे. स्केल तुम्हाला दिला आहे तरी पण तो उजव्या कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे. का स्केल आहे, स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 cm इज इक्वल टू 10 प्लॅन्ट्स. इथं सॉरी इथं 1 cm इज इक्वल टू 10 लिटर्स ऑफ वॉटर. 1 cm इज इक्वल टू 10 लिटर्स ऑफ वॉटर. लक्षात आलं. तर हा झाला आपला सांगाडा. आता प्रत्यक्ष आपल्याला काढायचं, काय करणार तुम्ही, काय करायचं, तर वाय अक्षापासून 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं. सोडले बघा तिथे. आणि सोडल्यानंतर पहिलं कोणतं आहे, रमेश आहे. बरोबर आहे. तर रमेश लिहायचं आणि 1 सेंटीमीटर जाडीची काय करायची, काय करायचा आहे, स्तंभ म्हणजे बार ओढायचा आहे. तो कितीपर्यंत जाईल, 30 पर्यंत. बरोबर आहे. मग आता इथं स्केल आहे 1 cm इज इक्वल टू 10 लिटर्स म्हणून वाय अक्षावर काय करावं लागेल आपल्याला, 1 सेंटीमीटरला 10 लिहावं लागेल, सेकंड सेंटीमीटरला 20, पुन्हा नेक्स्ट 30, 40, 50 आणि 60, 70. 70च्या पुढे जायची गरज नाही कारण मोठी संख्या किती आहे, 60 आहे. मग पहा, तर सुरुवातीचं आहे रमेश, किती पाणी लागतं, 30 लिटर्स म्हणून कुठपर्यंत जावं लागेल, 30 पर्यंत यांची उंची न्यावी लागेल. नेली. आणि त्यानंतर असं रंगवलं तरी चालेल किंवा नाही रंगवलं चालेल. मग आता रमेश झाल्यानंतर कोणाचं नाव आहे, शोभा. आता कुठं लिहिणार तुम्ही, अंतर किती सोडणार, 1 सेंटीमीटर सोडा. मग 1 सेंटीमीटर अंतर सोडून पुन्हा काय करायचं आहे, शोभाचा स्तंभ काढायचा आहे 1 सेंटीमीटर रुंदीचा. बरोबर आहे का. मग शोभाच्या घरी पाणी किती लागतं, 60 लिटर. आणि म्हणून उंची किती असणार आहे, कितीपर्यंत जाणार, 60 कुठे पहा, हां तिथंपर्यंत. आणि अशा प्रकारे रेषा तिथं ओढायचं आहे म्हणजे शोभा तिथं बार असेल 60 पर्यंतचा. बरोबर आहे. नेक्स्ट नाव कोणतं आता, आयुब. अंतर किती सोडणार, शोभा आयुबमध्ये 1 सेंटीमीटर सोडणार. बरोबर आहे. त्यानंतर काय करणार, 1 सेंटीमीटर रुंदीचा स्तंभ कुणासाठी ओढणार, आयुबसाठी. आयुबच्या घराला किती पाणी लागतं, 40 लिटर. मग कुठपर्यंत उंची असणार, 40 आहे की नाही. व्हेरी गुड. आणि लास्ट कोण आहे, आणखी कोण आहे, जुली. किती अंतर सोडावं लागेल, जुली आणि आयुबमध्ये 1 सेंटीमीटर सोडावं लागेल ना. पुन्हा जुली हे नाव लिहा आणि 1 सेंटीमीटर रुंदीचा
बार कुठपर्यंत ओढायचा, कुठपर्यंत 50 लिटर्स म्हटलंय, म्हणून 50 पर्यंत. बरोबर आहे. त्यानंतर शेवटचं नाव कोणाचं आहे, राहुल. बरोबर आहे का. राहुल मात्र पाणी किती लागतंय, 55 लिटर्स. ऑड फिगर आली आहे. बरोबर आहे. मग आता 55 इथं तर नाही आपल्याकडं, कसं करणार मग. 55 किती असतं, 50च्या नंतर असतं. बरोबर आहे. आणि आपण स्केल काय घेतला आहे, 1 cm = 10 लिटर घेतला आहे. मग मिलीमीटरची एक रेषा म्हणजे काय झालं, 1 लिटर झालं. म्हणून 50च्या पुढे पुढची छोटी रेषा फिकट 51, दुसरी 52, तिसरी 54, चौथी 54 आणि पाचवी 55 म्हणजे 55. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. आणि मग 55 पर्यंत काय जाईल, हा आपला बार जाईल. तर अशा प्रकारे आपण पाहिलं. आता तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 19 6व्यापर्यंत सोडायचं आहे. पुस्तकं आहेत का सोबत, तर पुस्तकामध्ये पहा क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आहे का. 5ला स्टार केलंय. बरोबर आहे, केलंय का नाही. का बरं केलंय, तर तिथं तुम्हाला स्केल काय करावं लागेल, 1 cm = 100 ट्रीज दिले का नाही, दिले. हां, काढता येईल. मग आता 6व्याला मात्र त्यांनी दिलाच नाही. 6व्यामध्ये बरंच, आता 6व्यामध्ये पहा जरा, 6व्या पुस्तकामध्ये पहा काय केलंय, टाईप ऑफ एक्सरसाइज दिले की नाही. रनिंग, योगासना, सायकलिंग, माउंटेनिअरिंग आणि बॅडमिंटन दिलंय. 35 मिनिट्स, टाइम 50 मिनिट्स, 1 hour 10 minutes दिले की नाही. तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, 1 hour 10 मिनिटाचं मिनिटामध्ये करावं लागेल. किती मिनिट होतात 1 hour 10 minutes म्हणजे 60 + 10 = 70. पुन्हा 1.5 hour म्हणलं किती झाले, 90 मिनिट. बरोबर आहे. तर हे तुम्हाला अगोदर तिथं करावं लागेल. जिथं प्रश्न लिहिताना तुम्ही हा प्रश्न कुठे लिहायचा, 2 रेषाचा भाग जिथं असतो तिथं प्रश्न लिहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये हे लिहिल्यानंतर त्याच्याखाली ते मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. अलग लक्षात. आणि मग स्केल कसा घेणार, 5चा घ्या स्केल. अलग लक्षात. 5चा स्केल घ्या. 1 cm = 5 minutes असं घ्या, म्हणजे आपोआप येईल. लक्षात आलं, समजलं. तर अशा प्रकारे बार ग्राफ हा चॅप्टर आपला संपला. काय अडचण आहे असली तर अजिबात घाबरायचं नाही. काय करायचं, सरळ माझ्या नंबरवर मी दिलाय मोबाईल नंबर, तो कॉन्टॅक्ट करा, समजून घ्या. हा चॅप्टर नाही, दुसऱ्या कुठल्याही चॅप्टरमध्ये जरी अडचण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर संपला. काय अडचण आहे असेल तर विचारा. तर अशा प्रकारच्या काय वेगळ्या स्थितीमध्ये आपण काय करतो, शाळा बंद आणि शिक्षण चालू या उपक्रमाच्या अंतर्गत आपण हे सर्व करतो. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला शासनाच्या आदेशानुसार, आणि तुमचं शिक्षण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही सहकार्य करा, करत आहात, अभ्यास करा, एक टाइम टेबल बनवा, नियमितपणे अभ्यास करा. काय अडचण असतील तर त्या शिक्षकांना विचारा. गणिताची अडचण असेल तर मला विचारा. मात्र अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस एखादं आव्हान असतं, ज्यावेळेस एखादं आव्हान समोर असतं, ते आव्हान पचवून ज्यावेळेस आपण त्याला सामोरे जातो तो वेगळाच आनंद असतो. तशाच प्रकारचं खूप मोठं आव्हान सध्या आपल्याकडे चालू आहे. ते आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती धमक आहे, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तिचा वापर करा. एका निग्रहानं रेग्युलर शाळा आहे असा विचार करून काय करायचा, अभ्यास करायचा. आईवडिलांना व सुट्टीचा त्रास देत बसायचं नाही. आईवडिलांनी अभ्यास कर असं म्हणायला नको. तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे, स्वतः तुम्ही करायचं आहे. आणि अडचण असेल तरी केव्हाही आम्ही तुमच्यासोबत आहोत. काळजी करायची नाही. बेस्ट ऑफ लक. आपल्या परीक्षा आता होणार आहेत, तयारी व्यवस्थित करा. आता परीक्षा कशी होणार आहे तुम्ही पाहिलं असाल. घटक चाचणीमध्ये काय होतं, ऑप्शन्स दिलेले होते. बरोबर आहे. तशाच प्रकारे ऑप्शन 25 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 6वीसाठी 20 प्रश्न असणार आहेत. अलग लक्षात. तर 2 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. मग ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. आणि
चांगली तयारी करायची आहे. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.